वाव, किती छान आहेत. काय ग, आलीस तू? हाक कोणी मारली? अगं मीच बोलतोय, तुझा बाप्पा. बाप्पा, तू बोलतोस? होय, तू येतेस आणि जातेस. मग आज ठरवलं तुझ्या बरोबर गप्पा मारू. पण तू का गप्पा मारशील? तुला तर चॅटिंग करायची सवय आहे ना. अरे बाप्पा, असं काही नाही. मला तर आवडेल ना तुझ्याशी गप्पा मारायला. चल, मार गप्पा. मग काय, माझ्या आगमनाची तयारी झाली का? हो बाप्पा, सगळी तयारी झाली बघ. लाडू, मोदक, खूप सारे लाइटिंग आणि सांगू बाप्पा, यावेळी ना खूप मोठी साऊंड सिस्टीम लावली आहे. त्याचा आवाज ना सगळीकडे जाणार आहे बघ. हो हो, आधीच सांगतोय, डोळ्यावर फोकस जास्त मारू नकोस. डोळ्यांना त्रास होतो रे. आणि त्या मोठ्या आवाजाची तर गरजच नाहीये. मग अजून काय म्हणतेस? काही नाही बघ बाप्पा, आता फक्त तुझ्या आगमनाची उत्सुकता लागलीये. अगं हो, आहेच मी सर्वांचा लाडका बाप्पा. पण ना आता आधी सारखी मजा राहिली नाहीये. आधी कसं सगळे आरतीच्या वेळी एकत्र यायचे, मनोभावे पूजा करायचे. पण आता काय झालंय ना, आत्ताची पोरं आरतीच्या वेळी मोबाईल मध्येच बिझी असतात. आणि काय ना, आत्ताची पोरं माझ्यावर श्रद्धा वाढवायची सोडून माझी फक्त उंची वाढवतायत. आणि एवढंच कशाला, माझ्या स्वागताच्या वेळी डीजे आणि फटाक्यांचा आवाज करून या पर्यावरणाला प्रदूषित करतायत. ए बाप्पा, खरंच सॉरी रे. यापुढे ना आम्ही असं नाही करणार. आम्ही सगळे मिळून या सगळ्या गोष्टींची नक्की काळजी घेऊ. अगं हो, काळाप्रमाणे बदला, पण आपली संस्कृती विसरू नका, ती जपा. हो बाप्पा, यापुढे माझा पक्कावाला प्रॉमिस बाप्पा तुम्हाला. मी स्वतःही या सगळ्या गोष्टींची काळजी घेईल आणि आम्ही सगळे मिळून या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊ हा नक्की प्रयत्न करेल. चल बाप्पा, येते आम्ही, तयारीला लागायचंय. हो हो, चल, मी पण तयारीला लागतो. तथास्तु.